ए, तर हा चॅप्टर जो आहे आपला तो बरोबर आलाय पेसक मध्ये, काय पेसक दिवसामध्ये. आणि तो डिस्कस करते मशियाकच्या बद्दल. मशियाक, जसं आपण बोललो, जसं चालू केला बोलायला की बेमेत नाही मला माहिती, म्हणजे बेबी पहिल्यामध्ये पण आपण जिकडनं चालू केला तिकडे पण टायमिंग होता. पण पेसक पेक्षा जास्ती चांगला टाइम मशियाकच्या बद्दल डिस्कस करण्यामध्ये मे बी नाही. आपण बघू इकडं आजच्या चॅप्टर मध्ये कॅन सायन्स जे पसुकीमध्ये लिहिलेले आहेत मशियाकच्या बद्दल. आणि बेमेत आपण पश्चिम मशियाक जे सायन्स आहे तुम्ही ऐकले असतील हे पसुकी महारबे खूप खूप वेळेला. पण अभ्यास स्टार्टिंग पासून करून तिथे यायला स्पेशल स्पेशल मेरिट आपल्याला हशमने मेरिट दिला. बेमेत त्या त्या पसुकीमला कशा आपण स्टोरी सारखं जसं स्टार्टिंग पासून बघितला तसं आपण कंटिन्यू करू. चॅप्टर छोटासा चॅप्टर आहे की नाही मागच्या चॅप्टर सारखा 37 पसुकीम वगैरे 34 पसुकीम मागच्या चॅप्टर मध्ये होते. पण हा चॅप्टर जो आहे तो आहे 16 पसुकीमध्ये. आणि पसुकीम जे आहे ते रिलेटिव्हली इझियर आहेत अंडरस्टँड करायला. तर मे बी आपला शिव जो आहे तो मे बी उद्या लवकर पण संपेल. मे बी क्वेश्चन्स वगैरे असतील तर आपल्याला जास्त वेळ मिळेल उत्तर द्यायला. ए, आहेत मे फर्शिम इकडं. ते बोलतात की बेमेत हा चॅप्टर जो आहे तो डिस्कस करते खिसकियाहूच्या बद्दल. खिसकियाहू आम्ही त्याच्याबद्दल डिस्कस करते. का कारण की पहिल्या चॅप्टर मध्ये आपण डिस्कस केला त्या वॉर बद्दल किंवा खिसकियाहूच्या बद्दल वॉरच्या बद्दल पण डिस्कस केला. आणि आपण बोललो की त्याच्यामध्ये सनखेरीव ला करेल गोग मगोग आणि खिसकियाहूला करेल मशियाख मेलख मशियाख. आणि तो होईल. आणि बोलतात की बाकीचे जे आपण बघू निवोत बाकीचे जे सायन्स जे आहेत ते कम्प्लीट नाही झाल्या. त्यामुळे त्यामुळे हा चॅप्टर जो आहे तो खिसकियाच्या बद्दल न बोलताना तो बोलते मशियाक फायनल मशियाक अकलली जो आहे फायनल मशियाक त्याच्याबद्दल इकडे डिस्कशन आहे. ए, मसं सनेदरीन आपण किती वेळा बघितलं चादी गिमेल कारण तिकडं आपण बघितलं की आणि रदाक आणतात. बोलतात की बेमेत हे जे पसुकी माहिती खिसकियाच्या दिवसामध्ये व्हायला पाहिजे होते. पण हाया इज अ खेत. आपल्याला माहिती आहे काय खेत होता. हाया इज अ खेत इकडे लिहितात. आणि खेत होता की तुझ्यासाठी एवढा मोठा नेस केला. तुझ्यावरती कंपल्शन होता की तू बोलशील शिरा. तू शिरा बोलशील आणि मग तुला केला असता मेलेखा मशियाक. तू असता मशियाक आणि जाऊ सगळा मशियाकचे जे दिवस आहेत तुझ्यापासून चालू झाले असते. पण हाय ॲज अ खेत कुठं त्यांच्या लेवलवरती तो पाप होता. आणि त्या पापामुळे मशियाकचा टाइम जो आहे तो पुढे ढकलला गेला. लिहितात इकडे नवी मध्ये चॅप्टर युद्ध आलेफ 11 नंबर चॅप्टर पहिला बसूक ויצא חוטר מגזע ישי ונצר משורשיו יפרה. טוב, इकडं इकडं हा जो चॅप्टर आहे हा जो पसूक आहे याच्यामध्ये शिकतात. मी एक्सप्लेन करतो पहिले जसा मेफर्शिम एक्सप्लेन करतात ॲज पर मिलिम. याचा खोतेर माझे खोतेर खोतेर इकडं आणतात राशी की तो जसं काय आहे की काठी म्हणजे गेजा इकडं मलबी म्हणतात. खोतेर मी गेजा याच्यासंबंध इकडे दिलाय खोतेर मी गेजा काय म्हणजे खोतेर मी गेजा इशाय ונצר משורשיו יפרה. बोलतात खोतेरचा अर्थ काय आहे. खोतेरचा अर्थ आहे की छोटीशी स्टिक बारीकची स्टिक जी येते गेजामधनं. गेजामधनं म्हणजे जो झाडाचा बुंदा जो आहे त्याला बोलतात गेजा. काय त्याचा झाडाचा बुंदा आहे त्याला बोलतात गेजा. आणि त्याच्यामधनं ती एक छोटीशी फांदी येईल आणि त्या फांदीमधनं गोष्टी होतील. आणि बोलतात ונצר משורשיו יפרה. נצר משורשיו יפרה म्हणजे कधी कधी तो झाड जर कापले गेला कम्प्लिटली आणि ते झाला इकडे आपण एक्सप्लेन करू. नेचरचा अर्थ आहे की छोटासा झाड हे जसा इकडे राशी लिहितात योन एक इलान म्हणजे मोठा झाड होता मोठा त्याला बुंदा होता वगैरे डीप रुटेड होता जमिनीमध्ये. त्याला खाईन होती पण काय झाला आणि तो झाड कापले गेला. तर झाड कापले गेल्यानंतर तो जो नवीन बुंदा येते याच्यामध्ये नवीन जो बुंदा चालू होते तो होते शोरेश मधनं तो येते त्याच्या रूट्स मधनं. आणि त्याच्यामध्ये तो डिफरंट आहे. रदाक तसंच एक्सप्लेन करतात. रदाक बोलतात दोन पॉसिबिलिटीज आहेत
एक पॉसिबिलिटी आहे की खोतर मिगेजा इशाय, अजूनपर्यंत किंगडम आहेत. okay? अजूनपर्यंत किंगडम आहेत. आणि खोतेर मिगेजा इशाय म्हणजे ती त्या मोठ्या बुंद्यामधनं एक फांदी निघल बाहेर खोतेर, आणि ती गेऊला आणल. कॅन ही पॉसिबिलिटी आहे. वेनेचर मी शोषावी, जर हे नाही झालं आता कम्प्लीट, तर तर मी शोषा म्हणजे त्याच्या रूट जे आहे त्याच्यामधनं नवीन इफ्रे म्हणजे जो नवीन जन्माला येईल, नवीन प्री देईल. राशी दाक आणि मलविन सिमिलर लाईन्स वरती एक्सप्लेन करतात. आणि हाच त्याचा अर्थ आहे की पॉसिबिलिटी आहे की मशियाक जो आहे तो इकडनं येईल, खोतेर खोतेर मिगेजा. ओ जर तो आता नाही आला तर येईल शोरेश म्हणणं. तो शोरेश जो आहे कंटिन्यू आहे त्याच्यामध्ये तो येईल. ह्या पसूक मध्ये बेहमेत एवढा लॉंग 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 डिस्कशन आहेत, कारण की आपण डिस्कस करतोय मशियाकच्या नेशामाबद्दल, मशियाकच्या जन्माबद्दल, मशियाकच्या येण्याबद्दल. जोरमध्ये खूप लॉंग 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 डिस्कशन्स आहेत. ए, आणि त्याच्यावरती त्याच्यावरती ग्राचा जो पिरुष आहे, काल नाही परवा शब्बातला, काल केन काल मी रबी ओखानानं दाखवला इकडे. ग्रा जोआर एक्सप्लेन करतात टॅब्युलर फॉर्म मध्ये 70 कोहोत आणतात, 70 त्याच्यामध्ये जे कोहोत आहेत ते आणतात इकडे, आणि ते एक्सप्लेन करतात मोठ्या तबल्यामध्ये. आणि बेमे त्यांची लँग्वेज आणि जोहारचा हे पिरुष खूप 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 इंटरेस्टिंग आहे, की त्याचा मशियाकचा जो मशियाकचा जो जे पॉवर्स आहेत ते इकडे ते टॅब्युलर फॉर्म मध्ये डिस्कस करतात, की म्हणजे समजा कोण आला मशियाक, तो आपण त्याला ओळखू शकतो या तबल्याप्रमाणे. मी थोडेफार वाचतो. ऑब्विसली हे समजायला याच्यावरती या टॅब्लेवरती शिवर करायला मी थोडंसं वाचतो फक्त. इकडं आणतात नंबर 15 16 17 इकडं आणतात. कोखोची नावं, त्यांच्या पॉवरची नावं आणतात इकडे लिहितात. हा मर्किफ, हा मेमझेक, रबी, हा मशने. कोखाबोत म्हणजे? कोखोत म्हणजे पॉवर्स. मशाक ओके. मध्ये मशाक मध्ये इकडं इकडं जोहार मध्ये ग्रा आणतात जोहार. आणि जोहार आहे बेरेशीत मध्ये. ए, आणि ए, ते लिहितात बेसोद मिलुई दे मिलुई, जे गोष्टी ज्या आहेत बेसोद माब. माबच्या बद्दल आपण डिस्कस केला होता, की ते जे आपण सकाळी आना बेकवाकच्या याच्यामध्ये बराखा करतो, की ज्याच्यामध्ये त्याला आपल्याला वर पाठवतात. त्याच्यामध्ये ए, त्याच्यामध्ये थेलोश यदाईम आहे, तीन हात आहेत. याद गदोला, याद गेववा, ויד החזקה. त्याच्यामध्ये बोलतात त्याच्यामध्ये שהן הנזכרים לאל פשוטין כנזכר הם 5 אותיות אחרונים. आणि इकडनं ते एक्सप्लेन करतात, पण मी ऑब्विसली जसं तुम्हाला बोललो, ह्या अंडरस्टँड करायला वेगळा शिव करायला लागेल. मी थोडंच फक्त वाचतोय इकडं, फक्त तुम्हाला अंडरस्टँड यायला की काय 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 ग्रा लिहितात. बोलतात मिकोल एलू, ज्याचं नाव लिहिलं मर्कीव, एक हे नाव आहे त्या कोकोच. जर तो शुभ मला अजून सिम्प्लिफाय करताना मला बोलायचं आहे, ही जी कोखोत जी नावाची लिहिलेली आहेत ते बेमेत सेफेरा इचिरा, अब्राम अभिनीचं पुस्तक जो आहे सेफेरा इचिरा, ते डिस्कस करते. आणि रदाक तिकडे नाही, रदाक पोसेक एला रदाक होते मकुबाल, ते तिकडं त्याच्याबद्दल एक्सप्लेन करतात. बोलतात मी कोल एलू अरबा असा, म्हणजे वरचे कोखोत नासा दोमेम, म्हणजे हे जे पहिलेच्या वरची जे मी इकडे लिहिलेले आहेत. आणि तिकडे ते आणतात इकडे ते आणतात कुठली कुठली नावं इकडे लिहितात. והעדר קודם להווייתן. העדר לקודם להווייתנचा अर्थ आहे की जो इनफायनाईट स्टेट आहे, ज्याच्यामध्ये सगळा तो वेवो म्हणजे सगळा जसं काय ऍबसेंट आहे, त्याला बोलतात העדר קודם להווייתן. क्वाख बेत हा हिलुई, हिलुई म्हणजे हिलियम, जो आहे तो सिंपल फॉर्म आहे ह्याचा, जसं रामबान एक्सप्लेन करतात. मॉलिक्युलर फॉर्म सगळ्यात जो सिंपल फॉर्म आहे त्याच्यामध्ये. चुरा रिशोना फर्स्ट फॉर्म. सायन्सचा क्लास सारखा वाटते तुम्हाला? अवीर, माईम, एश, अफाव. כן, हे सगळे कोखोची नावं दिलेत. कार, खोम, लाख, यवेश इथपर्यंत. बोलतात इमायम अरबा शोरशी, म्हणजे प्रत्येक कोखावरती
त्याचा वरचा कोआक जो आहे तो ऍड करते आणि त्याच्याने आणते. मी फक्त इकडे वाचतो, इकडे लिहितात हा मर्कीव म्हणजे जो त्याला बिल्ड करते, तो त्याला स्टेबल करते. हा मेमझेक त्याला बॅलन्स करते. ह्या मेशने म्हणजे तो चेंज करते. जसा तुमचा केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये असता, तर मी इकडे त्याला नावं दिली असती. हा मर्कीव म्हणजे मिक्सचर, मिक्स करते. आम्ही मजेक त्याला बोललो असतो मी एलिमेंट, त्याला मी बोललो असतो कंपाऊंड. आणि हा मेशने जो आहे त्याला बोललो असतो मी कॅटलिस्ट. काय समजा केमिस्ट्रीचा क्लास असता तर. आणि तिकडे लिहितात मिकोल एलू म्हणजे ह्या सगळ्या 14 ताकद जे आहेत वरच्या आणि ह्याच्यावरती अजून 3. मिकोल एलू अरबा असा कोहोत नासा हा दोमेम म्हणजे जेव्हा दोमेम तयार करते हशेम, जेव्हा पुस्तक, खुर्ची, दोमेम जी गोष्ट चालत नाही हे नाही त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये हशेम या 14, 15, 16 पॉवर जे आहे ते टाकते आणि त्याच्यामध्ये तो कम्प्लीट करते. पुढे ते कम्प्लीट करतात किशोरीम बियाखाद הממזג שהיה בכל מקום, ממזג, म्हणजे जसा बोललो आय एलिमेंट שהיה बकोल मकोम ממנו ממוזג בשווה. आणि तो बॅलन्स तिकडं तो मिक्स आहे बॅलन्स मध्ये. वेलो इतगबर האחד על זולתו, म्हणजे जो जेव्हा आपण बोलतोय स्टेशनरी ऑब्जेक्ट डोमेम दगड पुस्तक कागद त्याच्यामध्ये ही बॅलन्स आहे. והמשנה מן היסודות אל הדומם आणि त्याच्यावरती अजून पॉवर जो करते त्याच्यामध्ये पुढे जात. त्याच्यानंतर अजून करते המושך והמחזיק והמעכל, טוב, והמבדיל והדוחה והמגדל והמוליד. ह्याच्यानी होते צומח, כן? ह्याच्यानी צומח לפאवर येते וכולי וכולי. त्याच्यानंतर पुढे ते रई השמיה ריח טעם מישוש. एक ॲनिमल मध्ये ही ताकद आहे. त्यानंतर ह्युमन बिंगची जी ताकद आहे הוא כנגד 5 החושים הנזכרים לעיל שבעבר הגוף נשתתף וכל אחד כמו כן כוח במוח. אם כן בין הכל 34 כוחות, 34 כוחות जे आहेत त्याच्यानी ॲनिमल म्हणजे मांजर कुत्रा मच्छी पक्षी ह्याच्यामध्ये जी ताकद आहे त्यांना ही ताकद आहे. रेया त्यांना दिसते, त्यांना ऐकायला येते, त्यांना त्यांना वास येते, त्यांना त्यांना टेस्ट आहे, त्यांना मिशूश आहे, त्यांना फिलिंग्स आहेत. फिलिंग म्हणजे टचची וכולי וכולי. त्याच्यानंतर अजून इकडे आणतात והמדבר המבקר השומר והחמשת והזוכר חפץ השכלי. इथपर्यंत जो आहे तो आहे कोहोत שני דמיונות כאחד ואף שלא ראה בחוש המורכב באחד שומר בקרבו הדמיון. म्हणजे त्याच्यामध्ये तो हे आहे म्हणजे समजा बोला तुम्ही डोका घेतला, डोक्यामध्ये ब्रेन आहे काय, सगळ्यांचा ब्रेन सिमिलर साईजचा असतो, पखोत होते 700 ग्रॅम्स टू 1.4 ग्रॅम्स काय. पण त्याची प्रत्येकाची कपॅसिटी, प्रत्येकाचे दिमियोन, प्रत्येकाची विजन, प्रत्येकाची हे जे आहेत म्हणजे तो काय करते, तो कसा डेव्हलप करते, तो कोआख आहे काय. म्हणजे समजा आपण ब्रेनचा सर्जरी केली आणि तो बघितला आज दाखव मला याची याची मेमोरी कुठे आहे, कुठे आहे मेमोरी त्याची नाही माहिती, नाही दिसत ना कोण मेमोरी कुठे आहे, त्याचे विजन्स कुठे आहेत, त्याचे 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 स्वप्न कुठे आहेत, त्याचे जे दिमियोनत होते, त्याचे जे एक दिमियोनत दिमियोनत म्हणजे त्याचे जे विचार होते की जे गोष्ट नाही आहेत पण ते कुठे त्या डोक्यामध्ये, तर ते तुम्ही नाही बघू शकत. तो कोआख आहे, तो पॉवर आहे. म्हणजे तुम्ही समजा गाडी आहे, तिला तुम्ही जर चालू नाही केली तर तिची मशीन मध्ये जी कोआख आहे तुम्ही बाहेर नाही काढू शकत. तर तसाच त्याचे ते कोआख आहे ते येतात आणि त्याच्याने इकडे ह्युमन तयार होते आणि जेव्हा मशाक येते त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये अजून पॉवर येतात. इकडे लिहिलाय अजून हफेचा शिकली म्हणजे त्याला हुशारी कॅप्चर करायसाठी तो कोआख आहे, तो त्याची त्याची बुद्धिमत्ता वाढवायसाठी तो कोआख आहे. וכן הלאה, אהבה, שנאה, חמדת, גיאול, म्हणजे घाण वाटणं त्याला, שנאה, खिना, हनाआ, ओचव, हे ताकद आहे आणि प्रत्येकाची ताकद जी आहे ती डिफाईन करते त्याच्या पॉवर मध्ये, त्याच्या त्याच्या किती त्याने त्याच्या तो किती तो हे आहे. त्याच्यामध्ये अजून पण आहे इयुष, कास, हे पॉवर आहेत. कोहोत अमशलिमीम והציווי, हे अजून पॉवर येते जी येते यहुदीला. ציווי त्याला आशेमची कमांडमेंटची ताकद आहे. आणि इकडे लिहितात והציווי משמש עם שלושה ועם המדמה והמחשבה והשכלי והרי שלושה ציוויים. आणि त्याच्यामध्ये पण अजून लेवल जाईल. आणि त्याच्यानंतर हा मेयाशर, मेयाशर म्हणजे तो सगळ्या जे कोखोत आहेत ना तो चॅनलाइज करते एकामध्ये. तो फायनल कोआख आहे सामेखेत עד עין, म्हणजे सामेखेत ס"ט אני עין, ते जे कोखोत आहेत המיישר משמש עם שלושה שכליים והציוויים, म्हणजे ציוויים म्हणजे ते מצוות आहेत त्याच्यामधनं. आणि बाकीचे कोखोत जे बोललो עצבות, כועס, כן, איוש, हे सगळे पॉवरने तो कोएस करते
आणि त्याच्याने तो येते, त्याच्यामध्ये ती पॉवर आहे मशियामध्ये. तर या गोष्टी मी फक्त वरनं सांगितलंय कारण की ऑब्व्हियसली जसं बोललो त्याच्यामध्ये पण. आणि हा मशियाक जो येईल त्याच्यामध्ये या सगळ्या पॉवर असतील, या सगळ्या खुशीम ज्या इथे कम्प्लिटली अलाइंड असतील प्रॉपरली. आणि बघू त्याच्याने काय होईल की त्याला कशी ताकद येईल की तो काय करू शकेल. तर इथपर्यंत आग्राचा पिरुष आहे बेमेत नॉट रिलेटेड. अजून ग्रान इकडे पिरुषनं चालायला सांगायला पण चालू केलं, नंतर ते चालू करतात हा तबला आणल्यावरती, हा टॅबलेट आणल्यावरती तिकडे आणतात. בארבע מינים שבאילן, והיינו בגוף השורש וכולי, והענף והפרי, וכולם עניינים שורשים למעלה. आता हे जर डिस्कशन आहे तो वरच्या वरच्या पॉवर मध्ये डिस्कशन चालू आहे. आणि तिकडे ते ते एक्सप्लेन करतात कबालिस्टिक वे मध्ये. तर बेकिचो आपण परत येऊ टॉपिकला. जसं बोललो ग्राची पिरुशिम जाई ते 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 एक एक पिरुशिमला शिवूर लागेल प्रत्येक ह्याच्यावरती, पण आपण कंटिन्यू करू. त्याच्यानंतर लिहिलाय ונחה עליו רוח השם, רוח חוכמה ובינה, רוח עצה וגבורה, רוח דעת ויראת השם. ליטא तिकडे ונחה עליו, נחה עליו על המשקל ושבא בית אביה, म्हणजे त्याच्यावरती जो 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 मिशकाल मध्ये येते सगळं त्याच्यावरती. शुभ इकडं आपण मलबीमच्या वेळी एक्सप्लेन करू. तुम्ही जसं फक्त इकडे राशी काय नाही एक्सप्लेन करत, राशीला हा पसूक इझी होता, डिफिकल्ट नव्हता. इकडे निघाला नाखा आला रुवाख हशेम, रुवाख खोखमा. खोखमा आपण प्रत्येक वेळेला डिस्कस केला. खोखमा जी आहे ही गोष्ट जी आहे, ती नाही इंटेलिजन्स आहे, ती आहे खोखमा. ती येते वर्ण. काय काय बोलायचं होतं, ती येते वर्ण, हशेम देते. आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्या खोखमाचा तो यूज करून त्याच्या सराउंडिंग मध्ये त्याच्या एक्सपिरियन्सेस मध्ये तो जे एक्वायर करते त्याला बोलते बिना. आणि जेव्हा त्याच्यानंतर दोघांचा यूज करून म्हणजे त्याची खोखमा, त्याची बुद्धिमत्ता, त्याची हुशारी, त्याच्याने तो जो ऍक्शन्स घेते, त्याचे कन्क्लुजन्स जो काढते त्याला बोलतात दात. ओके. तसंच बोलतात इकडे वेनाखा आला रुआख हशेम, म्हणजे रुआख हशेम त्याच्यावरती पहिले रिसाइड करते आणि त्याच्याने त्याला खोखमा देते. हा खोखमा जो आहे इकडे पण ते लिहितात, ही जी गोष्ट जी आहे ती स्पेशल वरच्या लेवलची खोखमा जी आहे ती त्याला त्याच्यावरती हशेम त्याला देते. ती मता नाही, खोखमा जी आहे ती मता नाही शमाई. बीना जी आहे तो तो अक्वायर करते त्याच्या सराउंडिंग मध्ये ती खोखमाचा यूज करून. आणि तो तो अक्वायर करते कन्क्लुजन काढण्यासाठी दोघांचा यूज करते आणि त्याच्यामध्ये मिळते त्याला दात. बोलतात रुआख खोखमा उ विना, रुआख एचा. मा जे एचा, तर बोलतात इकडे मलबीम, मा जे एचा, एचा मध्ये त्याला त्याला अ, त्याचे जे ऍक्शन्स आहेत, केन कोलेला मी दमे लिवदोक बेकोल चाल, म्हणजे जेव्हा तो ऍक्शन घेते, जेव्हा त्याला एचा बोलतात, मला पाहिजे कन्सल्टेशन, मला पाहिजे इतियाचूत, तेव्हा तो डिस्कशन जो आहे तो सगळ्या साईडचा तो अभ्यास करते. त्याच्या खोखमानी, त्याच्या बिनानी, त्याच्या अंडरस्टँडिंगनी बाकीचे सगळे, म्हणजे समजा त्याला करायचे आहे वॉर, त्याला पाहिजे याचा स्ट्रॅटेजिक लिडर्सचा वगैरे. तो विचारते याचा, तो विचारते जायला पाहिजे नाही जायला पाहिजे, कसं जायला पाहिजे पुढे. कॅन मागच्या वेळेला आपण डिस्कस केला होता याचा विथ वुना, कॅन मागच्या चॅप्टर मध्ये. तर तिकडे आपण बोलला होता याचा त्वुना. त्वुना मध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर बोलतात त्वुना मध्ये मी ही डिसिजन घ्यायची की नाही तो विचार करते. म्हणजे तो बोलते मी वॉरला जायचा ओ नाही जायचा, हो तो अजून डिसिजन घेतले ना त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कसा करायचा, कसा अक्वायर करायचा, मला गोल आहे, माझा गोल आहे, स्ट्रॅटेजिक गोल आहे कुठला, तो मला अक्वायर करायसाठी पहिले करायचा की नाही त्याच्यामध्ये त्वुना. आणि याच्यामध्ये कसा, कसा मी करायचं, मी सगळ्या साईडने अटॅक करू व एका साईडने अटॅक करू, चेस्टच्या मध्ये स्ट्रॅटेजी याचा, एज याचा, त्याला बोलतात याचा. आणि तो पण असणार आहे मशियाकडे घुरा घुरा. जसा इकडे एव्हेनेझर लिहितात התעוררות, גיבור היה חזקיה, וכן כתוב וכולי במלכים, की तो गिबोर होता, तो गिबोर होता, पण आपण बघितलं जी गवुरा जी होती ती गवुरा नव्हती की तो जाईल आणि पेकाक बेन रेमाल्या बरोबर वॉर करेल, कारण तो हे होता. पण तो बोलतात गवुरा जी आहे ती हितोरेरूत पनिमीत. हितोरेरूत पनिमीत म्हणजे तो आत्मन करेज. करेज असासाठी तुम्हाला मसल्स असण्याची गरज नाहीये, तुम्हाला बिरियोन असायची गरज नाही. करेज जो आहे तो अफिलू
कुठल्या कुठल्या केसेस मध्ये लहान लहान बायका पण गाड्या उचलतात, मूव्ह करतात त्यांच्या पोरांवरती रायफल, तर त्याला बोलतात घुरा. तो जो आहे त्याला बोलतात हितो निमित. आणि तो ताकद जी आहे ती आतमधनं येते. והוא דת ויראת השם. הוא דת ויראת השם, चा असा अर्थ आहे की अकोल, अकोल जो आहे सगळा रुहानी असणार आहे. ही जी गोष्ट जी आहे ही स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल वेज मध्ये स्पिरिच्युअल वेज मध्ये त्याच्यावरची जसं काय ब्लेस्ड असणार आहे. विरात अशेम शेयात अशेम मी शमाई. त्याच्यावरती पण ती जी गोष्ट जी आहे त्याला ती काम करायसाठी ती जशी काय त्याला ती ऑलरेडी त्याला मिळालेली असणार आहे वरनं. आणि ही जी एंटिटी आहे जी ती रामबाम लिहितात की मशियाक जो आहे त्याच्यामध्ये आणि मोशे रबेनूच्या डिफरन्स मध्ये जो डिफरन्स आहे तो आहे इरात शमाई मध्ये, की इरात शमाई मोशे मोशे रबेनूची आणि मोशयाकची, तर मशियाक जास्ती वरची असणार आहे. एक दुसरा जो डिफरन्स आहे तो पुढच्या पासूक मध्ये लिहिलेला आहे, असे लिहितात रामबाम. पण मग त्याच्यावरती खोलेक करतात, रावात खोलेक करतात, रामबाम खोलेक करतात. आणि बोलतात नाही लो आया अनाफ की मोशे रबेनू सांगायला की, आणि जसं आपण गमारामध्ये पण शिकला की गिमारमध्ये आपण शिकला की अरे दोर मोशे रब्बेनु तिकडे पसूक मध्ये लिहिलाय लो हया लो हया नाही סליחה מה השם ביקש ממך אלא ליראה ולאהבה. म्हणजे हाशिमला काय पाहिजे तुझ्याकडनं, काय पाहिजे हाशिमला, बोलते लिरा उल्यावा. हाशिमला पाहिजे की त्याला तुला त्याची भीती वाटेल, भीती वाटेल इन टर्म्स ऑफ त्याच्या 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 मऊची त्याच्या पावरची तुला भीती वाटेल, आणि लिहावा आणि तुला त्याच्यावरती प्रेम करायला त्याच्यावरती हाशिमला पाहिजे. जेव जेव मस्पिक. बोलतात तिकडे गमारामध्ये वेकी उदवा काल, बोलतात हिरात शमाईम जे दवार काल, बोलतात ते हिरात शमाईम काय दवार इझी गोष्ट आहे. मे बी मोशे रब्बेनुला इझी होती, पण आपल्याला आपल्याला इझी आहे. तर बोलतात की पण ह्या जो मिtzvah आहे तो कोणाला दिलाय, मोशे रब्बेनुला दिलाय की सगळ्या आम इस्रायलला दिलाय. तिकडनं गमाराने कन्क्लुजन काय केला की ज्या लोकांनी मोशे रब्बेनुचा पनीम बघितला की जो वरती गेला आकाशामध्ये आणि त्यांनी तोरा आणला, ज्या दोरनी ज्या जनरेशननी त्याला बघितलं मोशे रबेनू ती ऑलरेडी होती. त्यामुळे तिकडनं मेफरशीम दुसरे आणतात की नाही, मोशे रबेनू वॉज मोशे रबेनू. मशियाक जो आहे त्याची त्याची पण व्हेरी व्हेरी हाय लेवल असणार आहे, पण नॉट मोशे रबेनू. रामा म्हणतात की त्याच्या ह्याच्यामध्ये आणि मोशे रबेनू मध्ये डिफरन्स तो त्याची तो वरती असणार आहे मोशे रबेनू पेक्षा. मेफरशीम बोलतात नाही. इकडं अजून एक पेरुष आहे. मोस्ट जास्ती होते पुढच्या पसूकसाठी. पुढच्या पसूक मध्ये लिहिला आहे, आणि हा पसूक जो आहे याच्यामध्ये याच्यामध्ये כן, इकडं आणलाय והעריכו ביראת השם ולא למראה עיניו ישפוט ולא למשמע אוזניו יוכיח. काय अर्थ आहे, बोलतात शुभ इकडं व्यारिखो बेइरात हशेम, व्यारिखो बेइरात हशेम रदाक आणि याने ग्रा पण आणतात इकडे की आदम रिशोनच्या पापानी रेआख, रेआखची जी सेन्स आहे ती सगळ्यात कमी हे झाले, सगळ्यात कमी तिच्यामध्ये गाम आलंय, तिच्यामध्ये डॅमेज आलाय. आणि बोलतात की त्याच्यामुळे त्याला अ, 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 मशियाकला फक्त रेयाखनी माहिती पडते, म्हणजे त्याला त्याला बोलायची काय गरज नाही. तो येते बोलतात उबेरेखो बेइरात हशेम, बेरेखो बेइरात हशेम वेलो लेमरे ना, म्हणजे त्याला दिसते काय, त्याला दिसते दाढीवाला माणूस, चांगला मोठा पोट आहे, त्याची टाय त्याच्या पोटावरती अशी बसते आणि त्याला त्याचा वास येते त्याला चांगला शॅम्पूचा, म्हणजे मिक्वेवर आल्यावरती. तर तो बोलतो त्याच्याने तो डिसाईड करेल का, तो बोलतात नाही. त्याच्या रेयाख रुखानी रेयाख रेखो बेइरात हशेम, म्हणजे इरात हशेमच्या स्मेलनी तू सांगल हा तू पाप केलाय ना पाप केलाय. जसा केन जोहार मध्ये आणले परशत बलाक यनुका, केन यनुका बेमेत जो यनुका होता तो रिअल यनुका केन, त्या यनुकाबद्दल लिहिलाय की त्यांनी ऐकला दोन मोठे हमीम जोहार जोहार परशत बलाक तिकडे आणले ती स्टोरी की एक एक कुठली बाई होती, तिचा एक पोरगा होता लहान पोरगा. तिला त्यांनी सांगितलं जा, दोन इकडे हमीम आलेत राबी शिमोनचे स्टुडंट, त्यांच्याकडे जाऊन तू बराखा घे, तू बराखा घे. आणि काय झाला, तो तिकडे गेला बराखा घ्यायला आणि त्यांनी त्यांनी वास घेतला, त्याला वास आला.
बोलते ही लोकांकडे बराक घेऊ. अरे आणि किर्यात शेमा सकाळीचा किर्यात शेमा, त्यांनी सकाळचा किर्यात शेमा तो बोललेला नाहीये, त्यांनी वेळेवरती किर्यात शेमा नाही बोलला आणि त्याच्याकडनं बराका घेऊ. त्यांनी काय गेला नाही त्यांच्याकडे जवळ आणि घरी आला. परत घरी आल्यावरती त्याच्या इमाने विचारला बराका घेतलीस? तर बोलते नाही. बोलते का नाही? तर बोलतात ज्या लोकांनी किर्यात शेमा वेळेवरती नाही केला सकाळी, त्यांच्याकडनं मी बराका घेऊ? कसली बराका त्यांची? ते जो कोण मिचवा नाही करते त्याच्याकडनं काय बराका घ्यायची? तर त्याच्या आईने जाऊन बेमे त्या खाकामीला विचारा. खाकामी म्हणजे मोठमोठे खाकामी होते, रबी शिमोनचे तलमिदी होते, स्टुडंट होते. त्यांनी सांगितलं नकोन आज आमच्यावरती मिचवा होता, मेत मिचवा म्हणजे त्यांच्या समोर एक डेड बॉडीचा मिचवा आला होता. तिला वुरा करायची होती, तिला तिला कब्रस तिला दफनविधी कंप्लीट करायची होती आणि त्यामुळे त्यांना किर्यात शेमा त्यांना सकाळी जमला नाही करायला. ते पतुगीम होते. पण पतुगीम होते त्याचा असा अर्थ होते की त्यांनी मिचवा नाही केला, पण त्याला त्या लहान पोराला वास आला की इकडं हा जो वास आहे तो वास आहे किर्यात शेमा ना केलेल्याचा, नाही केलेला किर्यात शेमाचा वास आहे इकडे, इकडं थांबू नाही शकत आणि त्यामुळे त्यांनी बरा नाही. त्याला बोलतात येनुका. आणि असे होते पोरं जी लहान जन्माला यायची अशी पॉवर मध्ये. तर बोलतात ही जी पॉवर जी आहे ती असणार आहे याच्याकडे की त्याला वास येते. कॅन शार अकदामत मध्ये आणि रबी अरिजालच्या कबरेवरती तिकडे पण लिहिलाय की जो कोण अरिजालकडे जायचा तो त्याच्या कपड्याच्या वासाने सांगायचा की त्याच्यामध्ये कुठले पाप आहेत, त्याला कुठल्या कुठल्या गिलगुलची त्याला तिकून करायची गरज आहे आणि वेखुले. ते मशाकच्या याच्यामध्ये पण ते तिकडे लिहितात मारखू त्यांचे स्टुडंट हिलो जखीन म्हणजे बेमेत तो होता मशियाक, रिझल होते मशियाक. पण आपण आपल्या पापांमुळे स्वतःला ब्लेम करतात ते की मी त्यांना रिव्हील करायला लावले तोराचे सिक्रेट्स. आई ती के हसीद शोते, मी त्यांना रिव्हील करायला लागले तोराचे सिक्रेट्स. तू बे रबी म्हणजे सगळ्या लोकांच्या समोर त्यांना द्यायला लावले आणि त्यामुळे त्यांना आकाशातून त्यांना काढून घेतलं आपल्याकडनं. नाहीतर अजून जर असते तर आपल्या बेमेत मशियाक आपण आलो असतो. स्टार्ट करतात त्यांचा अकदमा एच खाईमच्या सेफर मध्ये की मशियाक अजून का नाही आला आणि तिकडे ते आणतात अरिजलचा गुदुला वेखुले. बेमेत ही जी गोष्ट आहे ती नाही रेयाक त्याची रेयाक आहे. कुठले कुठले लोक आहेत त्यांना ऑलरेडी त्यांची रेयाक जी आहे ती स्ट्रॉंग असतं, मी फुताखात असतं. पण ती असतं गोष्टीसाठी तो सांगू शकते ओ घरी चपाती भाजलंय छोले केलेत, ते सांगू शकते. पण त्याने कुठला पाप केलाय, त्याने कुठला आवेरा केलाय तो नाही. पखोत त्याच्याबद्दल नाही का डिस्कशन आहे. रुआ आणि बिरात असेल वेल्लो ले मगे ना म्हणजे डोळ्याला कसं त्याच्यावरती नाही. वेल्लो लिश्मा ओझना इकडे एक्सप्लेन करतात जसा की समजा कुठला मोठा राव आहे, समजा कुठला मोठा तलमीद खाकाम आहे, त्याला बोलतात तू ह्या गोष्टीवरती बोल, ह्या गोष्टीवरती डिस्कस कर. कुठला टॉपिक आणतात पण त्याला नाही माहिती काय अर्थ आहे इंटरनेटचा, त्याला आपल्याला नाही माहिती इंटरनेट, त्याला नाही माहिती दोर दोर खांबे 5G 6G, त्याला नाही माहिती. तो तो विचारते, तो प्रश्न विचारते खुले आणि त्याच्यावरनं मग राब येते आणि तो त्याच्याबद्दल डिस्कस करते. म्हणजे त्याला तू माहिती आहे राव खान केला माहिती होतं काय कशाला बोलतात टेक्नॉलॉजी 5G? मे बी माहिती होता मे बी नाही. पण त्यांनी कुठून घेतला त्यांनी समजला. जसा शिवरीम मध्ये तुम्ही बघा, शिवरीम ऐका पोस्किमचे जे बेमेत रिअल पोस्किम आहेत. एलईडीच्या लाईट मध्ये शबातला गोईला सांगायला अलाउड आहे की नाही अलाउड आहे 2 तासाचा शिवर का, हे तुम्हाला पहिले टेक्नॉलॉजी समजवतील की याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, लाईट बल्ब मध्ये काय प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रिक ट्यूब मध्ये काय प्रॉब्लेम आहे, एलईडी मध्ये कसा ऑपरेशन होते फिजिकल पॉईंट मध्ये इलेक्ट्रिकल पॉईंट मध्ये. आणि मग ते तुम्हाला सांगतील की तो होते दोवायता दे रबानान आणि मग त्याच्यामध्ये बेमेत आहे की नाही आहे खुले खुले. आजच्या 2 तासामध्ये तुम्हाला समजेल की तुम्हाला गोयला शब्दाच्या दिवशी सांगायला अलाउड आहे की नाही इलेक्ट्रिकची एलईडी लाईट लावायला. तसंच इकडे पण ते त्यांचा आवाज ऑब्विसली ते काय तिकडे जाऊन बसले नव्हते क्लासिंग मध्ये 4 वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करायला यायला. त्यांनी बोलवलं इलेक्ट्रिकल इंजिनियर, सांगितलं विचारलं कसं आहे करताय करतात हा ओके योफी तोरामध्ये कसा लिहिलाय तो योफी आज अक्षा अलाउड आहे ना अलाउड आहे वेखूल आहे तो. तेव्हा त्याला तशी त्याची गरज पण नाही लागणार, त्याला डायरेक्ट रेयाक मध्ये म्हणजे तो वाज घेते त्याला ऐकायची पण गरज नाही. हा प्रॉब्लेम बेमेत प्रॉब्लेम आहे जवळची लोक आहेत त्यांनी सांगितलं की हा प्रॉब्लेम आहे आणि ते त्याला त्याची गरज नाही लागणार. वे योखी आकलो ले इश्माऊज या फक्त वासानी ושפט בצדק, ושפט בצדק דלים והוכיח במישור לעיניו ארץ, לענבי ארץ, לענבי ארץ, והיכה הארץ בשבט פיו, ורוח שפתיו ימית רשע. הפסוק, הפסוק יקרא
बरेच एक्सप्लेनेशन आहेत, आपण थोडेफार सिलेक्ट करू आणि बोलू. पहिले एक्सप्लेन करू लेफी अपशात, रदाक आणि मलबी. बोलतात इकडे, ושפט בצדק דלים והוכיח במישור לענבי הארץ. बोलतात शफात बेचेदेक दलीम म्हणजे समजा बेदीन मध्ये, बेदीन मध्ये, बेत המשפט मध्ये जर मोठी केस आहे ज्याच्यामध्ये मिलियन्स ची केस आहे, तिकडं करप्शनची केस आहे मोठ्या लीडरची, तिकडं तिकडे मोठे केसेस आहेत काय, नतन्याहूची केस आहे, सगळे त्याला कव्हरेज देतात, सगळे त्याला हे करतात. आणि तो जी केस जी आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर होते त्या दिवसामध्ये, त्या बेदीनमध्ये, नखोन. बोलतात इकडे वेशपोत बेचेदेक दली म्हणजे अफिलू जसा तोरामध्ये आपल्याला लिहिलाय, दिन पोहता के दिन म्या, म्हणजे तू पोहता तू तू नाही खास शालम, माणसाने पोहता चोरला, त्यांनी म्या चोरला, त्याने 1000 शेकल चोरले, सेम जजमेंट. तू छोटीशी चोरी करतो, मोठी चोरी करतो, चोर चोरच आहे ते. सिमिलर फॅशन मध्ये तो त्याने हे थोडासा तोडला, थोडा तोडला, मग त्याला कव्हरेज नाही. बोलतात नाही, मोशे जेव्हा तो येईल, मशियाक जेव्हा येईल, तेव्हा शफात बेचेदेक दली म्हणजे अफिलू ती छोटीशी आहे, 5 शेकलची डॅमेज, 5 शेकलची डॅमेज किंवा 5 मिलियनची डॅमेज आहे. सिमिलर त्यांचा जजमेंट, सिमिलर कव्हरेज, सिमिलर अटेन्शन, सिमिलर ते. नाही की 5 शेकलची ध्येय म्हणून मी पटकन काहीतरी सांगून टाकीन आणि जाऊ. बोलतात नाही, दिन पोहता के दिन में והוכיח במישור לענבי הארץ. והוכיח למישור לענבי הארץ, जो कोण हंबल आहे, जो कोण आनाव आहे, त्याला बमिशोर त्याला समजवतील. ובהוכיח का, बोलतात तिकडे रदा की अरे जो कोण अनाव नाहीये, जो कोण हंबल नाहीये, तो तुमची ओपिनियन घेणार नाही, त्याला 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 लागेल पनिशमेंट द्यायला. कारण की जसं लिहिलंय काय, बेनिश काय पण आणतात त्यांच्या पुस्तकामध्ये, खुके नशीम, बायकांसाठी त्यांनी पुस्तक लिहिलंय, तिकडे पण ते आणतात बायकांच्या मध्ये इरात शमाईमसाठी त्यांच्या दिवसामध्ये आरबी मध्ये पुस्तक लिहिलं जातं. तो पुस्तक आता ट्रान्सलेटेड आहे हिब्रू मध्ये आणि इंग्लिश मध्ये पण. तिकडं ते आणतात की जो कोण हुशार आहे अनाव आहे, त्याला ते आणतात हुशार आहे, त्याला हाशिमला फक्त रेमेझिम मध्ये तो सांगते, म्हणजे रेमेज मध्ये त्याला फक्त जसा इंडियामध्ये होता की डोळे दाखवायचे, तो हुशार तो झाला, त्याला माहिती आहे हात नाही लावायचा, हे नाही करायचं, ते नाही करायचं, त्याला ऑलरेडी माहिती होता. पण जो हुशार नाहीये त्याला चिमटा काढून त्याला समजावं लागते ना, नाही की तो त्याला डोळ्यांनी समजते, त्याला चिमटा काढतात, मग त्याला समजते की जाऊ, हात नाही लावायचा. तसाच बोलतात तिकडे पण, व्योखियाक बे मिशो ले अनवे एरेच, म्हणजे जो कोण अनाव आहे त्याला व्योखियाक बे मिशो त्याला सरळ समजवेल. वेहिका एरेच बेशेवेत, आणि जो कोण नाहीये, जो कोण डॅम्बिस आहे, जो कोण नाही समजते त्याला, त्याला इका त्याला फटके देऊन समजवतील. बेशेवेत पीव, शेवेत पीव म्हणजे तोंडाने सांगतील, त्याला देतील एक अशी शिकलेला, हे तुटल ते तुटल, जसं लिहिलं तोरामध्ये काय, करे ते ते टिक 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 जेव, सगळ्यांना दिसल की लगेच म्हणजे होते, तो बोलते आणि लगेच झाला. उभ्या रुवाक सेफता यमित रशा, आणि रुवाक सेफता म्हणजे फक्त तोंडातनं वारा काढला, त्याच्याने जो रशा आहे तो हे करल, त्याचा तो डेथ करेल. शुभ या पसुकीमध्ये स्पष्ट आपशात आहे, अजून आपण ऍड करू याच्यामध्ये. इकडे लिहिलं आहे, सो हे जो मी तुम्हाला एक्सप्लेन सांगितलं त्याच्यामध्ये ऑलरेडी माणूस अनावा जो आहे, जो जो हंबल आहे, त्याला ऑलरेडी दिसतं की त्याला त्याला त्याच्यावरती जजमेंट जो तो इझी घेईल का, कारण की तो तो हे नाही आहे, तो मोठेपणा नाही दाखवत सगळीकडे, मी याला विकाच बेशेवेत पी, म्हणजे त्याला त्याला फटके देऊन त्याला समजावे लागतील. जर तो स्वतःहून समजते हंबल हंबल आहे, तर तो घेते काय बोलतात त्याला, आणि तो एक्सेप्ट करते, आणि मग त्याच्यासाठी फक्त ओखियाक, त्याला फक्त मोखियाक, त्याला फक्त तुम्ही त्याला बोलतात ना मुसार, त्याला मुसार देऊन त्याला तुम्ही समजवू शकता, जाऊ तो सरळ मार्गावरती राहते. इथपर्यंत इकडं लिहिलं आहे वेहिका एरेच. आणि बोलतात जसं मी ऑलरेडी बोललो, मलबीनचं पियुष, इका एरेच म्हणजे अख्खेच्या कुठला नेशन आहे, समजा कुठला एक एक नेशन आहे, स्पेन, इंग्लंड, बोलतात नाही आम्हाला नाही असं तसं, त्याला तो शेवेत पीव म्हणजे अख्खाच्या अख्खा तोंड वापरून त्यांना अक्कलाला द्यायला लागेल, त्यांना एक शिवी द्यायला लागेल. आणि जर कोण स्पेशल रशा आहे, प्रायव्हेट, तो एकटा आहे, त्याला रुवाक सिफता फक्त तोंडाच्या वाऱ्याने तो मस्पीक आहे, त्याला पनिशमेंट द्यायच्यासाठी. इकडं सप्तैश्वीच्या बद्दल, इकडं ती सिपूर जी आहे फेमस, सगळ्यात सप्तैश्वीची जी फेमस सिपूर आहे, की दोन दोन नावानी आहे, एक आहे खतान शेलबाख बाईत खदाश त्यांचा खतान, पण दुसरे जे आहे ते बोलतात नाही, तो होता नंतर लेटर मध्ये होता, बाईत खदाश वारल्यानंतर बऱ्याच होता, त्यामुळे नाही होऊ शकत. पण दोन स्टोरीज आहेत सप्तैश्वीच्या.
सेम स्टोरी फक्त दोन वेगळ्या नावाने. बोलतात की नाही, ते होते बनाव शेलताज, तो जाहाबची पोरं होती, त्यांना त्यांनी पाठवला बघायला युरोपमधनं. शप्ताय चवी होता तुर्कियामध्ये, तिकडे त्याला बघायला पाठवला. तिकडे त्याचं नाव झालं होतं शप्ताय चवीचा, की तो खूप मोठा मशियाख आहे, तो गेऊला आणणार आहे, तो हे करणार आहे, त्याच्यामुळे तो मिरेकल्स करते, हे करते. त्याचा बोलतात ना, त्यांनी त्याला हात लावला आणि त्यांनी त्याला रिपेअर केला, त्याला. आणि येतात हंड्रेड ऑफ लोक, 20,000 शेकेल त्यांच्या एखाला उघड्यासाठी ना योम खोलच्या दिवशी. काय टिपशूत आपण आपला तोरा जो आहे तो मुफ्तीवरती नाही चालते, तोरा जो आहे तो शुल्कान वरती चालते. जे मुफ्तीन करतात बेसादर यश कोआख, अव्वल त्याच्यावरती त्याला आपण डिसाईड नाही करतो मशिया काय काय यनुका आहे का काय आहे. आपण इकडं बोलतात शब्दाई चुईच्या बद्दल की बोलतात त्याने पाठवला त्यांना आणि त्यांनी सांगितलं आमच्या इकडं कारण बेमेत होता एक कोण वाईट माणूस त्यांच्या सिटीमध्ये, त्यांच्या यारामध्ये. तो मोशेल होता, तो रुलर होता. आणि तो यहुदींवरती जास्ती टॅक्स टाकायचा, हे करायचं, त्या जाम त्रास द्यायचा यहुदीन लोकांना. त्यांनी जाऊन सांगितलं खूपच त्रास देते वगैरे. तर शब्दाची बोला असा बेमेत बाहेर आला आणि त्यांनी ग्रासची ट्विक घेतली, ग्रासची एक दांडी घेतली आणि ती त्यांनी तोडली. आणि तुरे जावची जी पोरं त्यांनी ते टाइम रेकॉर्ड केला, या दिवशी या शाला याला. आणि ते परत आले आणि बोलले, आणि बघ बेमेत आले आणि कम्पेअर केला. आणि बेमेत तो जो मोशेल होता, तो जो रुलर होता, तो मेला तिकडं युरोपमध्ये. बोलतात मशिया बेमेत त्यांनी शफाचा रशा. तुरे जाव बोलले याच्यापासून काय घ्यायची करायची गरज नाही, या माणसाला कन्सिडर करायची गरज नाही का. कारण की लिहिलाय बेरुआख सेफताव या मित्रशा. नाही लिहिलंय की त्याला तोडायला लागतं, त्याला काय ऍक्शन घ्यायला लागतं, त्याला उठायची गरज नाही, त्याला बसायची गरज नाही, त्याला बाहेरची गरज नाही, त्याला ट्विकची गरज नाही. हे सगळं बोलतात कबाला मासीद त्यांनी केला आणि त्यांनी त्याचा जीव घेतला त्या मोशेलचा. नको तो रशा होता. पण बोलते मशियाक रिअल जो मशियाक आहे त्याला या गोष्टींची गरज पण नाही लागणार. तो फक्त रुआख पीव म्हणजे असा बोलायची पण शब्द पण कापायची पण गरज नाही. जसा शेफेर याच्यामध्ये लिहिलाय की योते अमित पाशेत काय ना रुआख योते, त्याच्यामध्ये तुला कट करतो, त्याच्यामध्ये अजून तो दिनीम टाकून त्यांना तो शब्द तयार करते. आणि त्या शब्दांचं कॉम्बिनेशन मध्ये ते वर्ड तयार करतात वगैरे वगैरे. त्याची पण गरज नाही. रुआख फक्त वाऱ्याने. והצדק אזור מותניו, והאמונה אזור חלציו. वाव, 6:45. तो בסדר, मी थोडा स्पीड पकडणार आहे. 7:45, स्लिחה. वהיה צדק אזור מותניו, बोलतात एजो मोतना म्हणजे चेदेक, एजो मोतना व एमुना. चेदेकचा इकडं अर्थ आहे की ही जी गोष्ट आहे ती खिचोनी आहे, ती डोळ्यांना दिसते जास्ती. आणि ही जी गोष्ट आहे ती आहे बेन अदाम לחברו. כן, צדק בין אדם לחברו, משפט וכולי. ती गोष्ट जी आहे ती बेल्ट आहे, एझोर मोतना म्हणजे बेल्ट सारखी आहे, ती बाहेर दिसते. व एमुना जो आहे त्याचा म्हणजे त्याचा जो बेन अदामला मकोम, बेन अदामला मकोम म्हणजे हाशिम मध्ये त्याचा जो एमुना आहे, हाशिम मध्ये मिtzvotचं जी स्टाईल आहे ती इनसाइड आहे. तो बोलते एजो खलचा, खलचा म्हणजे त्याचे जे आतमध्ये कपडे आहेत त्यांना तो पकडलेला आहे, म्हणजे बनियान सारखा वगैरे तो जो पकडते त्याला बोलतात ते तो प्निमी आहे जास्ती गोष्ट. याच्यामधनं बेमेत शिकतात की ही जी गोष्ट आहे एमुनाची ती जास्ती होती, म्हणजे बाहेरनं जेवढा होता तो खोके बाओ बोलतात. तो खोके बाओ म्हणजे जी त्याला दिसते बेन अदम ले खावेरो, आणि बेन अदम ले तो त्याला बोलतात सदिक. पण बोलतात मशाकची जी लेवल असणार आहे ती असणार आहे अजून वरती. बेन अदम ले खावेरो आपण ऑलरेडी बघितला की शोफेत दलीम म्हणजे गरिबांचा हे जजमेंट आणि आशिरांचा मिस्टेक, आशिरांचं जजमेंट होतो दवा. आणि वेखुले स्वतः यमित अशा वेखुले. तसाच त्याला त्याच्यामध्ये जी आहे ती गोष्ट जी आहे ती वरती असणार आहे, त्याचा जो एमुना जो असणार आहे जास्ती अजून वरती असणार आहे. त्याच्यामध्ये इकडे राब एलियाशिबला विचारला होता केन, की बेमेत आपल्या याच्यामध्ये लोक आहेत का अशी जी लोक बाहेरनं साधी दिसतात. कारण की गमारच्या दिवसामध्ये होती लोक, ते होते अबी योखानान संदलार. एक होता अफिलू मागेन अब्रामच्या बद्दल लिहिलंय की तो दिसायला ते वारल्यानंतर त्यांची पुस्तकं बाहेर निघाली आणि बघितलं की एवढा मोठा राब होता जो बेमेत गरिबीमध्ये राहायचा. लाकडं कापून, लाकडं विकून तो जगायचा, दररोज जगायचा. आणि त्यांना चेक करायला पण गेला, तिकडे कोणाला तरी वास आला होता त्यांच्या घरीमध्ये गाणे सारखा. चेक करायला गेला शबातच्या पण दिसते काय नाही एवढा स्पेशल नाही, गाणे बोलायचे दोन विजेव खोले नाही की तिकडे शबातला असं काय बोलतात ना हसिदीम लोकांसारखा पॉम्पस नाही. अकोल सिंपल, त्याच्यामध्ये काय नाही.
आणि वारल्यानंतर त्याची पुस्तकं बाहेर निघाली मागे अब्राम शुल्खान अरुखच्या वरती फिरूस त्यांना समजला की हा एवढा मोठा राब होता की त्याच्याबद्दल बोलतात की अशी आहेत का लोक आपल्या दिवसामध्ये पण राब शालोम एलियाशीब त्यांना विचारला होता की आहेत का अशी लोक ते बोलतात नाही आहेत आपल्या लोकांमध्ये म्हणजे बेमेत होऊ शकते का कोण की जो पेट्रोल पंप वरती काम करते पण तो आहे मोठा सद्दी तो आहे तो बिनियांमध्ये काम करते पण तो आहे मोठा सद्दी बोलतात आपल्या देशामध्ये नाही आहेत अशी लोक आणि आपल्या देशामध्ये अफिलू हा लेवायशी अगिवले मचोच तो म्हणजे बाहेरनं जो दाखवते जॅकेट हॅट हे तर तेवढ्या लेवलमध्ये त्याचा आतमधला एमुना जो आहे तेवढा जरी असेल तरी त्याला खूप मोठा सद्दिक बोलायला पाहिजे आपल्या दिवसामध्ये का कारण की सगळा डोळ्यांच्या वरती सगळ्या डोळ्यांना चुकवण्यासाठी डोळा जो होता त्या इकडे रदा काढतात तुम्हाला बोललो की नाक जो आहे तो सगळ्यात कमी डॅमेज झाला होता आदम रिशोनच्या सीन मध्ये बोलतात सगळ्यात मोठा जो डॅमेज झाला होता डोळ्यांमध्ये जसं आपण बघितला ओराखाईमच्या मध्ये ओराखाईमच्या अभ्यासमध्ये आपण तिकडे बघितला की पहिली जी चूक झाली चालू की त्यांनी पहिले बघितला पहिल्यापर्यंत ती बघितला पण नव्हता तिकडे मुळे लिहिलं आहे की निहमाद उ लेना वेतोव ले महाकाल म्हणजे पहिले त्यांनी जर बघितलाच नसता तर चूक झालीच नसती त्यामुळे डोळे जे आहेत ते सगळ्यात जास्ती डॅमेज झाले आदम रिशोनच्या सीन मध्ये रुवाक जो आहे तो खालती जरी म्हणजे बोलतात तिकडे कबालिक टर्म्स मध्ये अखाप अखाप म्हणजे ओझेन खोतेम्पे आणि एनाईमच्या बद्दल वरती अजून खूप वरची आहेत बोलतात जरी दिसते की नाक जो आहे तो सगळ्यात खालती आहे पण त्याचा डॅमेज न झाल्यामुळे तिकडनं बेमेत त्याची स्पिरिच्युअलिटी तिकडनं दिसते रुआख रुआख येते रुखानी तो रुखानी आहे स्पिरिच्युअल आहे तो आपण कंटिन्यू करू मला वाटलं होता चॅप्टर आपण अफिलो 40 पर्यंत संपवून टाकू वेलो खेन דבר आपण पुढे जाऊ लिहिता तिकडे पसूक मध्ये वेगार झेव עם כבש ונמר עם גדי ירבץ עם גידי ירבץ ועגל וכפיר ומרי יחדיו ונער קטון נוהג בם. अजून एक पसूक वाचू सिमिलर याच्यात एक पसूक आहे ज्यामध्ये लिहिलं आहे פרה ודוב תיראנה יחדיו ירבצו ילדיהן ואריה בבקר יאכל תבן. אזו פסוק שימו את זה. ושישי היונק על חור פתן ועל אורת צפוני גמול ידו הדה. טוב, एक्सप्लेन करूया पसुकीमध्ये हे पसुकी तुम्ही ऑलरेडी कधीतरी वेळा ऐकले असतील जेव्हा मशेकचे दिवस येतील तेव्हा त्याच्यामध्ये लिहिलं आहे וגר זאב עם כבש. גר זאב עם כבש म्हणजे जो जे वुल्फ आहे तो शिप बरोबर राहील आणि नमेर टायगर जो आहे तो गदी म्हणजे बकरीच्या छोट्या बच्च्या बरोबर ते खेळतील ते फिरतील स्वतःहून तिकडे एकत्र राहतील वेगेल वेफिर एगेल वेफिर म्हणजे एगेल म्हणजे बैलाचा बच्चा वासरू वेकफिर म्हणजे जो 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 यंगर लायन जो आहे त्याच्याबद्दल डिस्कशन आहे जो लायन जो आहे तो टीनेजर लायन त्याला विदाऊट मेन विदाऊट त्याची रामा जो आहे विदाऊट त्याची जी दाढी जी आहे त्याचा जो तो आहे तो एकेल बरोबर राहील मरी मरी म्हणजे याचे केवेशचे बच्चे याखदाव याखदाव सोबत वे नाग कतोन नागबाम आणि नागबाम म्हणजे त्यांच्याबरोबर लहान पोरगा पण जो आहे त्यांच्या सोबत राहील आणि कोणाला खायची इच्छा नाही पियाची ते डॅमेज करायची इच्छा नाही काय नाही पुढच्या पासून सिमिलर लिहिलाय नकोन प्रत्येकाच्या पेशूक मध्ये त्याचे हे आहेत फक्त मला मी हे जातो की 10 मिनिटं राहिलीत आपल्याकडं जेवढा कव्हर करतो तेवढा पण सिमिलर म्हणजे ते सिमिलर अंडरस्टँडिंग आहे त्यानंतर लिहिलाय शिष्या योनेक अल खू पातेन मग शिष्या योनेक म्हणजे जो लहान बाळ आहे रांगणारा बाळ आहे जो दूध पिते त्याला बोलतात योनेक मी सदै इमो तो कुठं खेळते पातेन म्हणजे पायथॉन पायथॉन कोबरा त्याच्या खूर म्हणजे त्याच्या खोरमध्ये त्याच्या खड्ड्यामध्ये तो जाऊन तिकडं तो खेळतो त्याच्याबरोबर योनेक ओरा चेफोनी अनाखस चेफोनी जो सगळ्यात वायपर जो बोलतात वायपरचा जो स्नेक आहे चेफोनी गमूल यादव म्हणजे ज्याचा जो लहान पोराचा दूध पिऊन संपलाय म्हणजे 2 वर्षाच्या पासनं 3 वर्ष वगैरे यादो हदा मी हे धारी म्हणजे जसा तो करते तो तसा खेळतो त्याच्याबरोबर बोलतात वेलो हा पसूक मिस केला परा वेदोव तिरायना याखदाव म्हणजे ते जाऊन खातील चरतात रोयचोन ते जाऊन खातात एकत्र एका जागेनं फळ खातात ते खातात भियालदेहेन आणि त्यांचे पोरं जी आहेत
यחדיו וירבצו ילדיהם, ירבצו ילדיהם, पोरं त्यांची स्वतः एकत्र जागेवरती वाढतील. व्यार्य व बकार योखलू तावेन, आणि ते एकाच तावेन म्हणजे तिकडे जेव्हा तिकडे जे घासपूस आहे तिकडं तो खाते, तिकडं तो खाते बकार. बकार म्हणजे बैल पण तिकडनंच खाते, आणि त्याच्यामध्ये आर्य पण तोंड टाकून तिकडनंच गवत खाते. तर आणि जसं बोलतो शाश्या योनेक आल खू पातेन, तो त्याच्यावरती ते कोबरा बरोबर खेळते, तो कोबराच्या डोळ्यांबरोबर मांजरीसारखा तो खेळतो त्याच्याबरोबर. व्याल मेओरात चेफोनी गमूल यदा, म्हणजे थोडा मोठा पोरगा आहे तो वायपर बरोबर खेळते, कोण कोणाला त्रास देत नाही, कोण कोणाला डॅमेज करत नाही. वे फुले इकडं आपण एकच पिरुष बोलू आणि कंटिन्यू करू. रामबान लिहितात इकडं एंड ऑफ डेज मध्ये, जेव्हा येईल मशियाख तेव्हा सगळ्यांची लेवल जी आहे ती वरती वाढणार आहे. कारण की अरे जेव्हा आशेमनी बनवला होता वर्ल्ड, तेव्हा कोण कोणाला खात नव्हता, टायगर जाऊन त्याचा शिकार त्याला करायला लागायचं, तर सगळ्यांना जेवण तिकडे रेडीली अवेलेबल होता, ते फ्रुट्स खायचे, ते हे खायचे. पाप झाल्यामुळे सगळ्यांची लेवल खालती पडली, आणि आता ही लोक खात होती एकामेकांना. अजून एक प्रूफ आणतात पराशत नोआख मध्ये दोन दोन जोडपे, जे 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 तोरफी माहित म्हणजे जे जे हंट करतात त्यांची दोन जोडपे, आणि जे लोक हंट नाही करत, वासरू आणि बकरे आणि याचे सात सात जोड्या. बोलतात रामबान, तुम्हाला वाटते की तेव्हात नोआख मध्ये त्यांनी खाल्ला मटन? ऑब्विसली नॉट. त्यांनी खाल्ला ऍपल, त्यांनी खाल्ला गवत, त्यांनी खाल्ला जे, का? कारण की बेतेवा म्हणजे जो नेचर त्याच्याप्रमाणे, नेचरचं बनवलं त्याच्याप्रमाणे सगळ्यांनी घासपूस खाऊनच सगळ्यांना जगायचं होतं. पण चेंज झाला, तिकडे पाप झाला, त्याच्यामुळे आला हा नेचर की त्याला त्याला खाऊन खाऊन त्याला मारून खायला लागते वगैरे, आणि त्यामुळे ती जी लेवल जी ती परत येईल. म्हणजे सापाला कोणाला विषाने त्याला आकिष नाही करायला लागणार, आणि लायनला त्या शोरला खायला नाही लागणार, तो खाते डायरेक्ट तेवेन जसं ओरिजिनल फॉर्म तसा तो येईल. त्याला बोलतात तिकून, तो झाला तिकून मितू खदिनी. त्यामुळेच बाकीचे पण जागेवरती लिहिलाय. दुसरा पिरू जो आणतात तो आणतात की जेव्हा 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 कुठला लायन कुठला अॅनिमल जो आहे तो माणसावरती अटॅक करते, तो बेमेत माणसावरती अटॅक नाही करते, त्याला तो नाही दिसते ह्युमन, त्याला दिसते दुसरा अॅनिमल, आणि त्यामुळे तो अटॅक करते. कुत्रा चावते, ओ लायन त्याच्यावरती अटॅक करतात, जसं दानियल मध्ये वगैरे तो करते अटॅक, आणि त्याला तो नाही दिसते की तो माणूस आहे, त्याला तो दिसते की तो कुठला दुसरा जनावर आहे, तो त्याच्यासारखा आहे, त्यामुळे त्याच्यावरती अटॅक करते. जर माणूस त्याला दिसला असता त्यांनी अटॅक पण नाही केला असता, कारण की माणूस जो आहे तो यू वॉज सपोज टू बी द टॉप अल्टिमेट, म्हणजे हाश्यमच्या सारखा त्यांना दिसायला पाहिजे होता, की तो अटॅक नाही करत त्याच्यावरती, त्यांना घाबरते अफिलू लायन. आणि बोलते ती कंडिशन येईल परत त्या दिवसामध्ये. वेलो इरऊ वेलो इरऊ वेलो यशखितू बכל הר קודשי, כי מלאה הארץ דעה את השם, דעה את השם, כמים לים מכסים. למים ים מכסים. שוב, פירושים मध्ये खूप 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 एक्सप्लेनेशन आहेत, आपण इकार बोलू. लो येरऊ म्हणजे वाईट ते करणार नाही. तो वुल्फ जो आहे तो जाऊन केवेसला, बकरीला, गुरांना अटॅक नाही करणार. वेलो यशखितो, माझं यशखितो, מה ההבדל בין השחית ליריעו? יריעו म्हणजे वाईट कर, मी त्याला जाऊन मारल, त्याला जाऊन खाईल. यशखितू म्हणजे स्ताम डॅमेज, तो आहे तिकडे जाऊन त्याला स्ताम टक त्याला पाडते खालती, त्याला खायची इच्छा नाही, काय नाही काय नाही, स्ताम त्याला मारून टाकते. आहेत अशी लोक, काय त्याला म्हणतो मशखीतीन, खमास, त्यांना बोलतात मशखीतीन. ते उगाच स्ताम येऊन उगाच काहीतरी वाट लावायची, उगाच पाण्याचा पाईप उघडा ठेवायचा. यशखितू लो यशखितू ते पण नाही होणार. बिकॉल हार कोची म्हणजे माझ्या लँडमध्ये, की मल्या हा आरेच द्या, सगळ्यांना हाशेमचा अंडरस्टँडिंग आहे. द्या जसं बोलवतो दोघांच्या मिक्स म्हणणं, त्याला जो ऍक्शन घ्यायला जो करते तो मल्या आरेच द्या, की हाशेम ऐत हाशेम कमाईम लयाम. माझे माईम लयाम, याम जी जागा जी आहे त्याच्यामध्ये पाणी नाहीये, ती एमटी जागा आहे. कसं आपल्याला शिकतो, आपण बघितला होता जेव्हा आपण बेतामिकदासच्या टेम्पलचं डिस्कशन केला होता, तिकडे नेखोशेतचे भांडे जे होते, कॉपरचे भांडे जे होते, त्याला तसं काय तिकडे बोलला, याम याम श्लोमो, याम श्लोमो. तो याम नव्हता, तो बेमेत मोठा गिगीत होता ना, मोठा टब होता, त्यामध्ये पाणी घुसला जसा आणि त्यांनी फील केला तसा. म्हणजे लोक आता वाईट ऍक्शन का घेतात, कारण की त्याच्या डोक्यामध्ये हाशेमची अक्कल नाहीये. हाशेमची अक्कल असते का माईम लयाम, जिकडं खोर आहे, जिकडं जिकडं शॅलो जागा आहे तिकडे माईम उतरते, तसा होईल ती कंडिशन.
की ज्याच्याकडे पण जी काय त्याची कमी आहे, त्याला प्रॉब्लेम जाईत नाही समजत कुठल्या कुठल्या गोष्टी, ओ अलाखा ओ मॅथ्स ओ व्हॉट एव्हर, तो त्याच्यामध्ये घुसल द्यात हशेम. बाकीची जी गोष्ट आहे ती हशेमच्या पाणी जसं कव्हर करते त्या त्या डीप ह्याला आणि तो आणते लेवलला, तशी लेवल होईल. वया बियोम ההוא शोरेश इशाई, म्हणजे ही गोष्ट जी आहे ती परत जाते मागच्या वेळेला, कारण पहिल्या चॅप्टर पहिल्या पुस्तकावरती. वया बियोम ההוא शोरेश. शोरेश म्हणजे वरचा जो गेजा आहे तो कट झाला आणि फक्त त्याचा त्याचा मुळं राहिली. והיה ביום ההוא שורש ישי אשר עומד לנס, नस जसं आपण बोललो, जो पोल जो आहे याचा झाडाचा, नाही झाडाचा, झेंड्याचा तो वरचा टोक आहे त्याला बोलतात नेस. नेस चिओना. माझे नेस चिओना, तो सगळ्यात वरचा जो पॉइंट आहे चिओनचा, त्याला बोलतात नेस चिओना. बोलतात ועומד לנס עמים, מה זה עמים? נס עמים, אליו גויים ידרשו, הייתה מנוחתו כבוד. שוב, आपण इकार एक्सप्लेन करू आणि पुढे जाऊ. व्याया बयोमो, त्या दिवशी जेव्हा मशियाक रिव्हील होईल तेव्हा शोय शिशाय, म्हणजे ही जी गोष्ट छोटासा जो झाड आला होता तो होईल सगळ्यात टॉपला. लेमी लनेस आमीम, माझे आमीम. आम्ही म्हणजे जे नेशन्स आहेत त्याच्यामध्ये किंग्स आहेत, त्यांच्यामध्ये सेटअप आहे. चायना, रशिया, इंग्लंड, त्यांचे सेटअप आहे, त्यांच्याकडे जसं काय राजे आहेत. अमेरिका, प्रॉपर त्यांच्या स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यासाठी पण. आणि एलाफ गोईम, माझे गोईम, मीचे गोईम, सोमालिया, नायजेरिया, त्यांचे जे कंट्रीज आहेत तिकडं सगळं एकमेकांना उठतात मारतात. ही ट्राईब ती येमेन, ही ट्राईब ती ट्राईब, त्यांचं नाही स्ट्रक्चर आहे त्यांच्यासाठी पण. इद्रेशू, इद्रेशू म्हणजे ते येतील विचारायला आपल्याला. व्यायता मेनू खातो कबोध, आणि ते जे सगळे लोक जे आहेत ते शांत होतील, ते त्याच्यामध्ये त्याचा कबोध आहे. म्हणजे ते रिस्पेक्ट करतील त्याला, आणि तो कबोध आहे की सगळे लोक एक्सेप्ट करतील, सगळी लोक त्याच्यावरती त्याची जी दया आहे, त्याची जी अं, त्याचा जो व्ह्यू आहे तो एक्सेप्ट करतील. आणि तो बोलते तो आहे कबोध का. मोठे मोठे जे नेशन्स आहेत ते रशिया, चायना, त्यांना डिफिकल्ट आहे ना, कोण बोलतील हा तो जे बोलते ते, अरे ते डिफिकल्ट आहे. पण ते दुसऱ्या कंट्रीज आहेत, जसा मला त्या कंट्रीचं नाव नाही आठवत आता, सेनगेल काहीतरी होता. त्यांनी जे इस्रायल त्याला एक्सेप्टन्स दिला, इस्रायल त्याला रेकग्नाइज केला, त्यांनी खूप मोठं नाव केलं का, कारण तिकडे आतापर्यंत काय नव्हता. इस्रायल त्यांना ओपिनियन दिल्याबद्दल ते सगळे काळी लोक ते इस्रायलचे लोक बद्दल बोलायला लागले चांगलं का, त्यांना मिळालं. बोलतात जेव्हा तो येईल मशियाक जो येईल तेव्हा अफिल मोठे मोठे आमीम जे आहेत, आम रशिया, चायना, मोठे मोठे एजन्सी आहेत, इंडिया, ते एक्सेप्ट करतील ते डिसिजन. आणि काल וחומר אפילו הגויים. והיה ביום ההוא יוסיף אדוני שנית ידו לקנות את אשר עמו אשר יישאר מאשור וממצרים ומפטרנוס ומכוש ומאילם ומשנער ומחמת ומאये הים. טוב, ह्या दिवशी अजून काय रिव्हील होईल. जे 10 ट्राईब्स जे हरवले होते ते आपल्याला माहिती नाहीत, आपल्याला फक्त कुठले नेशन्स माहिती आहेत. जे ज्यूइश आहेत ते म्हणजे शेवेत बिन्यामीन आणि शेवेत यहुदा. बिन्यामीन जे होते त्या पिलेगेस घिवाच्या इन्सिडेंट मध्ये खूप कमी राहिले होते, ते छोटीशी ट्राईब. आणि यहुदा बोलतात अश्केनाझी आणि स्फरादीम, काय बिन्यामीन बोलतात ते आहेत मी अश्केनाझीम, आणि यहुदा जे आहे त्याच स्फरादीम. बोलतात नाही आपल्याला माहिती, जेव्हा मशिया येईल तेव्हा तो प्रत्येकाला सांगल. पण बोलतात की त्या दिवशी बाकीच्या मध्ये समजा विचार करा कुठल्या असं नेशन आहे, होऊ शकते काय कुठले तरी मोठं नेशन, जमायका बाकी कुठला, की त्यांना माहिती पण नाही की ते ज्यूइश आहेत. सडनली का, कारण की संखेरीने सगळ्यांना मिक्स केला होता, आणि सडनली तो रिव्हील करल ही जी ने ही जी नेशन होती ती होती ज्यूइश लँड, ज्यूइश लोक होती. ונשא נס לגויים, ואסף נדחי ישראל ונפוצות יהודה, יקבץ מארבע כנפות הארץ. आणि काय केला त्यांनी, ונשא נס לגויים, נשא נס לגויים, त्यांनी नेस तो जो हायस्ट पॉइंट आहे तो त्यांनी दाखवला गोईम सगळ्या लोकांना. वासाफ निदखे इस्रायल, त्यांनी सगळ्या इस्रायल लोकांना कलेक्ट केला. इस्रायल की लिहिलाय नाही यहुदा. यहुदा ऑलरेडी होते यरुशलेम मध्ये, जे आउट गेले होते सगळे बाहेर गेले होते त्यांच्याबद्दल इकडे डिस्कशन केलाय. निदखे इस्रायल वे नेफुचोत यहुदा, अफिलो नेफुचत यहुदा, त्यांना पण कलेक्ट केला म्हणजे त्यांच्याकडे परत
त्यांना जवळ आणला, जे लोक नाही जात मार्गावर त्यांच्याबद्दल लिहिलंय. वयकबेच मी आगबा कन्फोतार आहेत, सगळ्या जागेवर त्यांना कव्हर केला. आणि हा वन ऑफ द साईन्स आहेत मशियाकचे. त्यामुळे जो कोण बोलते की ह्याचा मशियाक करतात ते खबाद, तो मशियाक होता. एक वन सीन त्यांनी नाही केला. ते इस्रायलमध्ये ते लोक सगळे नाही आली त्याच्या दिवसामध्ये, आणि तो तो वारला. जाऊ शकतो मोठा सद्दिक होता वगैरे, पण मशियाक नव्हता. त्यामुळे ते बोलतात त्यांना बोलू द्या, बेमेत आपल्याला तोरा आहे, आपल्याकडे הלכות आहेत וזה וכולי. ושרה קנאת אפרים וצוררי יהודה יכרתו, אפרים לא יקנא את יהודה, ויהודה לא יצא, לא יצור את אפרים. שוב, भावाभावांमध्ये, ज्युइश लोकांच्या भावाभावांमध्ये त्यांच्यामध्ये भांडण नाही होणार, त्यांच्यामध्ये किना नाही होणार. शो मी फक्त पसुकीमचा लिटरल ट्रान्सलेशन करतोय, डीप पण आहेत. एफ्राईम जो होता पहिला राजा यरोबाम बिन नवात, त्याच्याबद्दल त्याला प्रत्येक वेळा बोलतात एफ्राईम. एफ्राईम रिप्रेझेंट करते सगळे 10 ट्राईब्स जे गलूतला गेले ऑलरेडी. आणि यहुदा जे होते त्यांच्यामध्ये तमीद खिकुखिम होते, तमीद त्यांच्यामध्ये फ्रिक्शन्स होते. पण जेव्हा मशियाख येईल तेव्हा त्यांच्यामध्ये पण काय राहणार नाही. आणि एफ्राईम जो आहे तो रिप्रेझेंट करते मशियाख बेन योसेफ. आणि मशियाक बेन यहुदा लोकने येत यहुदा लिहिलाय, यहुदा आहे तो मशियाक बेन दवीद. त्यांच्यामध्ये पण फ्रिक्शन आहे ना, ते एकत्र मिळून रूल करतील, एकत्र मिळून ते रिव्हील होतील. ועפו בכתף פלישתים, עפו בכתף פלישתים ימה יחדיו ויבוזו את בני קדם. בני קדם म्हणजे जे सगळे अवोदा जरा जे सगळे जे अवोदा जरा जे होते केदम बेने केदम म्हणजे ओदू सीन जपान, त्यांच्या अवोदा जरा त्यांची सगळ्यांची तो इज्जत काढल, सगळ्यांना प्रूफ करल की हे काय नाही आहे, हे सगळं खोटं पण आहे. एदोम म्हणजे वेस्टला त्यांचा एच वाय एव्हन, म्हणजे त्यांची जी क्रॉस आहे ते जे आहेत, सौदी अरेबियामधला त्यांचा जो अवोदा मक्कोम आहे त्याच्यावरती जाऊन काबा काबा त्याला जाऊन करतात. सगळ्यांची त्यांना सांगाल त्याच्यामध्ये रियालिटी काय आहे, सगळा अवोदा जराचा मक्कोम आहे. बोलतील ומואב ומשלוח ידם ובני עמון משתעמם. आणि तिकडनं सगळी लोक सोडून जातील ती जागा. बोलते एक फालतू जागा आहे, याच्यामध्ये काय अवोदाची गरज नाही. इंडियामध्ये त्या मंदिर 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 करून एवढे अवोदा जरा करतात सगळी लोक तिकडे. शामेम तिकडे जो मक्कोम जो आहे तो एम्प्टी होईल, तिकडे काही राहणार नाही. अनादर प्रूफ मेलेख मशियाक तो जो आहे की जो या सगळ्या जागेमधनं काबामधनं पण सगळ्यांना तिकडनं बाहेर काढत. והחרים אדוני את לשון ים מצרים, והניף ידו על הנהר בים, ורוחו ויקעו לשבעה נחלים, והדריך בנחלים. म्हणजे מצרים जी नदी आहे मोठी, तिला पण स्प्रेड करे मिtzrayim, सगळ्यात ड्रायस्ट लँड आहे अख्ख्या वर्ल्ड मध्ये. आज तो येईल, तो मिtzrayim म्हणजे एक मोठी नदी आहे, तिला एक देरक आहे, तिला स्प्रेड आउट करत सगळ्यांसाठी. आणि ती सगळ्यांसाठी ती प्रोव्हाइड करल तिकडनं शेवा नाखालीन, तिकडनं सेवा होतील. והייתה מסילה לשער עמו אשר יישאר מאשור, כאשר הייתה לישראל ביום आलोतो מארץ מצרים. जसा इस्रायलच्या वेळेला इस्रायल जेव्हा निघाले मिtzrayim मधनं, तेव्हा त्यांची जी फिलिंग होती की सगळ्यांना माहिती पडला की तिकडनं येते, आणि तो सगळ्यांना देरेख पण देईल. मिसिला म्हणजे तो जसा ट्रेनचा जो ट्रॅक आहे त्याच्यावर त्या त्या पाथनी जायला सगळ्यांना हे करेल. आम्मो त्याच्या लोकांसाठी अशर ईशायर मी आशूर, וכאשר הייתה לישראל ביום עלותו מארץ מצרים, जसा होता ארץ מצרים म्हणून जेव्हा निघाले तेव्हापासनं, तसाच परत इकडे पण राहील. तर बेसात हशेम आपण इकडे थांबू. हा होता पसूक जो रॉबिन त्यांना जाय, त्यांनी मला पाठवला मेसेज की त्यांना अरबीतला जायचंय. पण हा होता मशियाकचा रेल्वेशन. कोणाला प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता आता, नाहीतर आपण पुढच्या वेळी थांबू. जर परत प्रश्न असतील नंतर पुढे जाऊन पण, तर प्रायव्हेट मध्ये तुम्ही पाठवू शकता. सगळ्यांना מועדים לשמחה, חג שמח, בעזרת השם, ונראה בעזרת השם בביאת המשיח. תודה רבה סגן. جزاكم الله خير. יזכו למצוות כל טוב.